छोटा भाऊ आलाय आणि फरमाईश केली काय तर सकाळी सकाळी कांदा पोहे खायची. तर चला तयारी करूया. आता कांदा पोहे बनवायचे. कांदा घेतलाय, तुरी पण घेतली. चला या कामाला लागूया. चला तर कापून बिपून झालंय. कांदा कापलाय, कोथिंबीर कापली, मिरची पण कापली, थोडा कढीपत्ता घेतला, पोहे भिजवले मी आणि हे बाकीचे मसाले, थोडेसे शेंगदाणे टाकूया, मीठ घेतलंय. ठीक आहे. आणि कढई पण ठेवली, तेल आहे. चला तर मग बनवायला घेऊया पटापट झटपट पोहे. माझ्या हातचे ते पण स्वादिष्ट असणारच कारण मी बनवतोय. गॅस चालू केला, कढई ठेवूया. खूप दिवसानंतर किचन मध्ये आलोय पण खास तुझ्यासाठी पोहे बनवण्यासाठी. गॅसवर कढई ठेवली तापत. खूप दिवसानंतर किचन मध्ये आलोय तर माहिती नाही आता हात बसेल की नाही, बघूया. खास तुझ्यासाठी बनवतोय पोहे. थँक्स. तेल टाकूया, मोहरी टाकण्याची. मी तर लय घाबरतो मोहरी टाकण्याची. चला पोळूया लांब. कडकड 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 खूप आवाज येतो. आवाज आवाज थोडीसा हे घ्या कढी. थोडं हलवून घेऊया. परतूया ठीक आहे नाही. मग नंतर टाकूया. आमचं खूप येतोय. आता मला कळालं एक सारखी काय एसी लावा एसीला बोलते. शेंगदाणे पण हलवून घ्या थोडे, म्हणजे शेंगदाणे पण तेलात भाजले तर मस्त वाटेल. मीठ नेहमी कमीच टाकावे. कमी टाकायचं असतं मीठ. मीठ जास्त खायचं नसतं असं मी बोलतोय, पण सगळ्यात जास्त मीठ मीच खातो. मस्त हळद मीठ घालून घेऊया. आता टाकूया आपले पोहे. मस्त असे पोहे टाकून घेऊया. चमचा उलटणं. उरलेलं कोथिंबीर. ऐवज मेन ऐवज पोह्याचा पूर्ण टाकली. मस्त बनवले. शेवगी पण टाकली. म्हणून सांग खाऊन कसे. मी पण खातो. मी हाताने बनवलं, मला चांगलंच वाटतं. मस्त झालं.